मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जी काही बुधवारी बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो, कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, कोणत्या लेवलवरून आपल्याला बुलिश मोमेंटम येऊ शकतो, कोणत्या लेवलवरून आपल्याला मार्केटवरती बीरिश व्ह्यू ठेवायचा याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीचा जर चार्ट ऑब्झर्व केला किंवा ओव्हरऑल बँक निफ्टी जर इंडेक्स जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टीच्या इंडेक्सने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड केले। जर तुम्ही डे लो पासून डे हाय जर काउंट केला तर हा जवळजवळ आपल्याला 200 ते 250 पॉईंटच्या रेंजमध्ये आज बँक निफ्टीने ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे मार्केटमध्ये जी काही उद्या वीकली एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी इंटरेस्टिंग मोडवरती येऊन थांबलेली आहे, कारण की मार्केट सध्या काय करते की एका महत्त्वाच्या सपोर्ट लाईनला सपोर्ट घेते आणि कंटिन्युअसली बँक निफ्टी हा 8 दिवस झालं जर तुम्ही कॅन्डल बघितला तर 8 दिवस झालं मार्केट हा कंटिन्यू पडत आलाय। भलेही तुम्हाला दोन कॅन्डल ग्रीन कलरच्या दिसत असतील, पण जर टॉप पासून जर 48,200 ह्या लेवल पासून बघितलं तर बँक निफ्टी हा 46,000 ह्या लेवलला टेस्ट केले, म्हणजे कंटिन्युअसली 8 दिवसात बँक निफ्टीमध्ये आपल्याला 800 अंकांची घसरण बघायला मिळाली। तर बँक निफ्टीनं डेली टाइम फ्रेमवरती काय केले, ही जी काही लोअर ट्रेंड लाईन आहे ह्या लोअर ट्रेंड लाईनला बँक निफ्टीनं कंटिन्युअसली सपोर्ट घेतलाय। 26 ऑक्टोबर 2023 पासून बँक निफ्टी काय करतोय, ही जी काही लोअर ट्रेंड लाईन आहे ह्या लोअर ट्रेंड लाईनला जसा जसा बँक निफ्टी येतोय तसं ह्या लोअर ट्रेंड लाईनला बँक निफ्टी सपोर्ट घेताना दिसतोय। जर हा सपोर्ट लोअर साईडला ब्रेकडाऊन झाला आणि ह्या सपोर्टच्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला लोअर साईड ओपन होताना दिसेल, पण त्यासाठी जी काही बँक निफ्टीमध्ये महत्त्वाची लेवल आहे ती 45,855। हायर साईडचा जर विचार केला तर हायर साईडला बँक निफ्टी 46,500 किंवा 46,700 800 ह्या लेवलच्या वरती डेली बेसिसवरती क्लोज झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते। मग सध्या जर बँक निफ्टीचा चार्ट जर तुम्ही ऑब्झर्व केला तर बँक निफ्टी एका चॅनलमध्ये ट्रेड करताना तुम्हाला दिसतंय। हा चॅनल जोपर्यंत बँक निफ्टी इंटॅक्ट ठेवते तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला साइडवेज मोमेंटम बघायला मिळू शकतं। जर बँक निफ्टी आता ह्या चॅनलचा जर लोअर साईडला जर सपोर्ट घेऊन हायर साईडला जायला चालू झालं तर बँक निफ्टी पहिला आपल्याला 47,200 ह्या लेवलकडे जाताना दिसेल, त्यानंतर 47,800 आणि 48,200 या लेवलकडे जाताना बँक निफ्टी दिसेल। त्यामुळे तुम्हाला मार्केटवरती काम जर करायचं असेल, बँक निफ्टीमध्ये काम करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत ह्या चॅनलच्या बाहेर ट्रेड करत नाही, या चॅनलच्या बाहेर जोपर्यंत क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठे मोमेंटम बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये बघायला मिळणार नाही किंवा फ्युचरच्या चार्टमध्ये बघायला मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये ट्रेड करत असेल तर तुम्हाला छोट्या क्वांटिटीवरती काम करायचं आहे, छोट्या लॉट साईजवरती काम करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे आणि टार्गेट पण छोटं ठेवून काम करायचं आहे, कारण की जोपर्यंत ही रेंज मार्केट घेऊन ट्रेड करते किंवा ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करते तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळणं अवघड आहे। त्यामुळे बँक निफ्टी कोणत्या लेवल फॉलो करतं, कोणत्या लेवलवरून कशा पद्धतीनं मार्केटमध्ये बाउन्स बॅक येतो, कशा पद्धतीने सेलिंग येतं हे बघणं आता आपल्याला गरजेचं आहे। तर बँक निफ्टी उद्या वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला आपल्याला बघायचं आहे बँक निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 1 आवर टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीने ते एक जो काही चॅनल तयार केला हा एक बेरिश वेज चॅनल आहे, म्हणजे हा जो काही पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय तर हा आहे पॅटर्न बेरिश वेज पॅटर्न। जर हा पॅटर्न बँक निफ्टीनं हायर साईडला ब्रेकआउट केला आणि स्पेशली 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी हायर साईडला ह्या रेंजच्या बाहेर जर ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त मोमेंटम आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 46,555, म्हणजे जर बँक निफ्टी उद्या 46,555 ह्या लेवलच्या वरती जर ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथून वरती 300 ते 500 पॉईंटची हायर साईडची रॅली बघायला मिळणार आहे। त्यामुळे बँक निफ्टी उद्या जर गॅप अप ओपन झाला, गॅप अप ओपन होऊन जर ह्या रेंजमध्ये जर कंटिन्युअसली सस्टेन करायला चालू झाला आणि जर ही रेंज दुपारी 12:30-1 नंतर जर 46,500च्या वरती कंटिन्युअसली होल्ड झाली तर बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असणार ते 46,712, दुसरं टार्गेट असेल ते 46,855 आणि तिसरं टार्गेट असेल ते 46,955। ह्या 3 टार्गेटसाठी आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे, पण त्यासाठी बँक निफ्टीनं हायर साईडला गॅप अप ओपन होणं गरजेचं आहे, 200-250 पॉईंट गॅप अप ओपन होणं गरजेचं आहे आणि गॅप अप ओपनिंग नंतर ही जी काही लेवल आहे ही लेवल होल्ड करणं तेवढंच गरजेचं आहे, त्यानंतरच मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मोमेंटम बघायला मिळणार आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 1 आवर टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीसाठी आता महत्त्वाची लेवल आहे ती 46,200। जर 46,200 लेवल ही उद्या गॅपडाऊन ओपन होऊन जर लोअर साईडला बँक निफ्टीनं होल्ड केली, म्हणजे 46,200च्या खाली जर बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये एक फॉल बघायला मिळू शकतो, पण त्यासाठी 46,200च्या खाली बँक निफ्टीनं किमान अर्धा ते 1 तास ट्रेड करणं गरजेचं आहे। 46,200च्या खाली जर बँक निफ्टी अर्धा 1 तास ट्रेड केला, जर ओपन झाला गॅपडाऊन आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर 46,800 ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टीनं कंटिन्युअसली इथे एखादी रेंज तयार केली आणि जर ही रेंज लोअर साईडला ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो। तर बँक निफ्टी त्यावेळेस आपल्याला पहिला 46,000 ह्या लेवलला येताना दिसू शकेल, त्यानंतर 45,750 आणि 45,500 ह्या 3 लेवल बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात। त्यामुळे बँक निफ्टी
उद्या कशा पद्धतीने ओपन होतो त्यानुसार तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे। गडबडी ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे। 12:30-1 नंतर जर तुम्ही ट्रेड प्लॅन केला, मार्केट कशा पद्धतीने रेंज तयार करतं, कशा पद्धतीने लेवल होल्ड करतं, ह्या गोष्टी बघून जर तुम्ही ट्रेड प्लॅन तयार केला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक जबरदस्त हिरो झिरो ट्रेड बघायला मिळणार आहे। त्यामुळे बँक निफ्टी कुठं ओपन होतं, कशा पद्धतीने ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे। जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला, बँक निफ्टी 46,300 ते 46,500 दरम्यान ओपन झाला, तर बँक निफ्टीसाठी ही एक कन्सोलिडेशनची रेंज आहे। ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी जेवढा वेळ कन्सोलिडेट करेल तेवढा चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळणार आहे। जर ही लेवल कंटिन्युअसली बँक निफ्टीने होल्ड केली आणि तर ही लेवल परत बँक निफ्टीने हायर साईडला ब्रेकआउट दिला तर बँक निफ्टी आपल्याला 46,750 ह्या लेवलकडे जाताना दिसेल। आणि जर 46,750 ही लेवल कंटिन्युअसली हायर साईडला ब्रेकआउट मिळाला तर 47,000 ही लेवल पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळणं तिथं दिसू शकतं। त्यामुळे बँक निफ्टी कशा पद्धतीनं फ्लॅट ओपनिंग नंतर ही रेंज तयार करतं, ही रेंज कोणत्या लेवलला ब्रेक करतं आणि त्याच्यासोबत बँक निफ्टी जे काही महत्त्वाचे स्टॉक आहेत ते स्टॉक कशा पद्धतीने ट्रेड करतात हे बघणं गरजेचं आहे। कारण की HDFC बँकमध्ये एक इंटरेस्टिंग सपोर्ट लेवल HDFC बँक ट्रेड करतोय। हा जर सपोर्ट हायर साईडला, ह्या सपोर्टला जर HDFC बँकने सपोर्ट घेतला आणि जर ही सपोर्टची रेंज हायर साईडला जर ब्रेकआउट दिला तर HDFC बँकमध्ये एक जबरदस्त बाईंग मोमेंटम बघायला मिळेल। त्यासोबत HDFC बँक हायर साईडला आपल्याला जाताना दिसू शकतो। त्यामुळे बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊ द्यात किंवा गॅप अप ओपन होऊ द्यात, त्यानंतर जर बँक निफ्टी 46,500 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली होल्ड करत असेल तर आपल्याला 200 ते 300 किंवा 500 पॉईंटची पण रॅली आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते। 46,200च्या खाली बँक निफ्टीमध्ये आपल्याला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे। जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 46,200च्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा। 46,000 त्यानंतर 47,750 या लेवलकडे बँक निफ्टी ट्रेड करताना दिसू शकतो। बँक निफ्टी जास्त गॅपडाऊन ओपन झाला, गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जर 46,000 ही लेवल बँक निफ्टीला होल्ड होत नसेल आणि 46,000च्या खाली जर बँक निफ्टी जायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा तुम्ही विचार करू शकता। पण पुट ऑप्शनमध्ये ट्रेड करताना तुम्हाला स्टॉप लॉस तिथं लावणं गरजेचं आहे किंवा पुट ऑप्शनमध्ये मोमेंटम येतो आणि तो मोमेंटम योग्य वेळी तुम्हाला कॅप्चर करून तिथं प्रॉफिट बुक करून त्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे। कारण की मार्केटमध्ये जे काही स्पाइक तयार होतात ते स्पाइक खूप मोठमोठे स्पाइक तयार व्हायला लागले। त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड घेतला असेल तर त्या ट्रेडमधून योग्य वेळी एक्झिट होणं पण तेवढंच गरजेचं आहे। जर बँक निफ्टी साइडवेज ओपन झाला तर मार्केटमध्ये रेंज तयार होऊ द्या, रेंजला कशा पद्धतीनं मार्केट ब्रेकआउट करतं हे बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करा। तर आता बघू की जे काही बँक निफ्टीचे कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट कशा पद्धतीने ट्रेड करतायत। तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ICICI बँक, HDFC बँक आणि कोटक ह्या 3 बँकांनी बँक निफ्टीला होल्ड करायचं काम केलेलं आहे। जर ICICI बँक उद्या 1090च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर ICICI बँक 1100 आणि 1105 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो। ICICI बँकसाठी जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 1060च्या वरती जोपर्यंत ICICI बँक ट्रेड करतोय तोपर्यंत ICICI बँकमध्ये आपल्याला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जर HDFC बँकेत जर तुम्ही स्टॉक बघितला तर HDFC बँकेमध्ये आपल्याला काय व्हायला लागले, ही जी काही लोअर ट्रेंड लाईन आहे ह्या लोअर ट्रेंड लाईनला HDFC बँकेनं काय केलं, सपोर्ट घेतलेला आहे। जर HDFC बँक 1470 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली जर होल्ड करायला चालू केला तर HDFC बँकमध्ये एक अपसाईडची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते। HDFC बँकनं आज एक्झॅक्टली 1433 ह्या लेवलला सपोर्ट घेतलाय आणि या सपोर्टवरून HDFC बँकनं हायर साईडला क्लोजिंग दिले। जर HDFC बँक उद्या फ्लॅट ओपन झाला आणि जर 1450, 1452, 53 ह्या लेवलच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर HDFC बँकमध्ये आपल्याला 1460, 1467 आणि 1475 ह्या 3 लेवल बघायला मिळू शकतात आणि त्याच्यासोबत बँक निफ्टी पण हायर साईडला तुम्हाला ट्रेड होताना दिसेल। HDFC बँकला जर 1430 लेवल होल्ड नाही झाली तर HDFC बँकमध्ये आपल्याला 1400 पर्यंत काय होऊ शकतं, सेलिंग बघायला मिळू शकतं। त्यामुळे HDFC बँकमध्ये आपल्याला 2 साईडचे ट्रेड बघायला मिळू शकतात। त्यानुसार बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला तिथं काय बघायला मिळू शकतो, एक सेलिंग किंवा बाईंगचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो। जर कोटक बँकचा जर चार्ट तुम्ही ऑब्झर्व केला तर कोटक बँक पण एका चॅनलमध्ये ट्रेड होताना दिसतोय। जर कोटक बँक उद्या फ्लॅट ओपन होऊन जर 1760च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर कोटक बँकमध्ये पण एक हायर साईडची मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकेल। त्यावेळेस कोटक बँक 1773 आणि 1800 ह्या 2 लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो। त्यामुळे कोटक बँक, ICICI बँक आणि HDFC बँकवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे। उद्या जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हिरो झिरो लेवलवरती ट्रेड करायचं असेल तर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी 46,000च्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा आणि जर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी 46,560, 555 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।